सकाळपासून पेपर नाही हो वाचला. रोजचे हाल आहेत. तुम्हाला म्हणून सांगतो, साध्या सामान्य संसारी माणसाचं सुख सुद्धा माझ्या नशिबात नाही. अहो पेपर म्हणजे साधं वर्तमानपत्र लपवून ठेवतात तो रोज. का माहिती का? तर सकाळी सकाळी यांची सगळी कामं करायला मी हाताशी लागतो ना, म्हणून हे सगळं. काय झालं? बघा ना, काय? हे मिक्सरचं भांड उघडतच नाहीये. उघडून द्या बघू. बरं देतो उघडून. ही आमची बायको बरं का. करीना कपूरला कॉम्प्लेक्स देऊ शकते. असला कॉन्फिडन्स कुठून येतो देव जाणे. हायफाय राहणं आणि माझ्या मध्यमवर्गीय मूल्यांवर नाक मुरडणं तिला करेक्ट जमतं. जमलंय का? थांबा जरा. जमतंय जमतंय जमतंय. हो, सगळा रस ना बनियानला पाजाल, म्हणजे कपड्यांना पाजाल. काय? अरे वा, काय टोमॅटोचं सार वगैरे करायचं बेत आहे? सारं चुकलंय तुमचं. सारं चुकलंय? हो. का? हा जो रस आहे ना, या रसाने मान घासली की गोरी होते. कुणाची मान घासायची? तुमची. माझी मान कशाला घासायचे? काय झालंय? काय झालंय म्हणजे? काय झालं? काय झालंय? मग सार्थकची मैत्रीण ती म्हणत होती, काय? सार्थक के डैड उसके डैड नहीं लगते. काय? डॅड नाही लागते? त्यावर तिचे पप्पा म्हणजे मिस्टर चड्डा म्हणाले, हाँ. अरे बेटे की क्यूटनेस देख के लगता है पूरा के पूरा माँ पे गया है. वा, बघितलं ना, हे अशी आमची बायको आणि असे आमचे चिरंजीव आणि त्याचे मित्र. कुठे आहे? कार्टा आहे कुठे? बघतो त्याला. कुठे आहे तो? नाही बघा, त्याला एकदा बघाच. हा. पण तोच म्हणत होता, काय? गेले 2 दिवस माझे पप्पा मला क्वालिटी टाइम देत नाहीयेत म्हणून. क्वालिटी टाइम? हो. अरे कुठून एवढे मोठे मोठे शब्द शिकतो हा? जाऊ दे, या सगळ्या भानगडीत पेपर शोधायचा राहिला. काय करमरकर, काय चाललंय? अरे हे बघा, हे तावडे आमचे शेजारी, त्यांनीच नेला असणार पेपर. अखिल भारतीय जरा आजचा पेपर बघू संघटनेचे अध्यक्ष आहेत ते. झालं काय? हा. हे घ्या पेपर. वा, बरं आहे. पेपर नेता आणि डाग पाडून आण. हो, हे काय आहे? अहो रोज आमचा पेपर वाचायला नेता. मोबाईलवर ई पेपर येतो, तो वाचत जा ना तुम्ही. असं काय करताय? आणि हे दुसऱ्यांचे पेपर असे फाडून का आणता तुम्ही? हो हे बघा करमरकर, तुम्ही उगाच ओरडू नका माझ्यावर. ते मी घेऊन गेलो तेव्हा असंच होता पेपर तुमचा. असा होता? मग काय बोलताय हो? असा पेपर कसा कळलं कळलं आता. हे बघा, हो, निघा आता. झालं ना वाचून? वहिनी दिसत नाही कुठं. वहिनी? हे काय आहे? कळेल का मला? समजून घेतलं तर अगदी नक्की काय. कानफट फोडी ना. सरळ सांग काय ते. काय बोलू काय सरळ? काय काय एवढं काय त्याच्यात? बोल ना. तुम्ही घरी असतात तेव्हा मी क्लासला गेलेले असतो. बरोबर. मी घरी येतो तेव्हा तुम्ही खल्लास झालेले असतात. सकाळी वेळ मिळतो तुमच्याशी बोलायला, हा. पण तुमचं सगळं लक्ष त्या पेपरकडे असतं. बाबा म्हणून तुम्ही माझ्यासोबत कधी बोलणार? पेपर वाचताना तुम्ही माझ्याकडे बघत सुद्धा नाही. अरे बापरे. मग आज मी विचार केला, हा. पेपर चिटकवा चेहऱ्याला, म्हणजे पेपर वाचण्याच्या निमित्ताने तरी तुम्ही माझ्याकडे बघाल. दररोज पेपर वाचताल, एके दिवशी मला वाचाल. अरे बाबा, खरं कधी कधी पोरं असं काही खरं बोलून जातात ना की डायरेक्ट काळजाला हात घालतात. कधी अगदी अगदी सांगून विकेट काढतात. पालक म्हणून आपण काय आहोत हे दाखवणारा लख्ख आरसा असतात ती पोरं. कधी गमतीत, कधी सिरियसली असं काही बोलतात ना की आपलीच होते आळीमिळी गुपचिळी. नमस्कार नमस्कार नमस्कार. क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमळी गुपचिळीमध्ये तुमचं स्वागत. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल. मी सत्यशील करमरकर, माझी बायको सोनिया आणि माझा मुलगा सार्थक करमरकर तुम्हाला भेटणार आहोत. दर वीकेंडला आमच्याकडे कमाल आणि धमाल पाहुणे येतील. सोबत त्यांची मुलं.
स्मार्ट, बडबडी, जराशी आवली. त्यांच्या बोलण्यानं या सेलिब्रिटीजशी होते का आळीमिळी गुपचिळी ते आपण बघूयाच. कोण येत आहे? कोण येतंय? अरे ज्यांच्या एकेका इशाऱ्यावर अख्खा महाराष्ट्र खळखळून असतो ते महाराष्ट्राचे विनोदवीर आज त्याच्या मायला त्याच्या कवापासून वाजवतोय कोण उघडतच नाही. अरे दार म्हणतोय मी, दार. बाई, वाड्याचं दार उघडा. सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठं हा घेरून जावा. काय बाई अखेरीत झालंय ऐकतीत सशाला पिळकुणी धावा. त्याच्या पदरात पडलंय फुलं. शांताबाई, 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 शांताबाई. रूपाची खान दिसती छान, लपत छान, नजरेचा वाहन, तीर कमान, मारिती चक्रा, तुझा नकरा, इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा. शांताबाई, 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 अगं शांताबाई. या 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 भाऊ आणि सागर तुम्ही आलात, तुमचे खूप खूप आभार. पण खरं तर या कार्यक्रमात तुम्ही सेलिब्रिटी नाही आहात, तुमची मुलं सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे हा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. तेव्हा आजच्या गप्पांना सुरुवात करूया. आणि बच्चे लोक, एवढ्या कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात केल्याबद्दल थँक्यू सो मच. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते. हे बघ हे बघ, काय जुनाट गाणं शोधून काढलंय तुम्ही? याचं कारण पुढची ओळ काय आहे? ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. गाणं छान आहे. काय झालं काय? काय झालं? ए! अगं ए! थांब. अरे बापरे, काय झालं? काय नक्की काय झालं? काय करू, या दोघांना बघितलं ना की माझं हसू थांबतच नाही. सारखं हसूच येत नाही मला. काय माहिती ना, कधी कधी ही कौतुक करते का अपमान करते ते नक्की कळत नाही. एवढा हास्यास्पद होता मी. काय आहे, तुम्ही इतके स्पेशल पाहुणे आहात, त्यामुळे तुमचं स्वागत सुद्धा एक स्पेशल गाणं गाऊनच केलं पाहिजे की नाही? तर तुमची परवानगी असेल तर तुमचं स्वागताचं गाणं मला गाऊ द्या. यांचा विनोद कमाल भारी, साड्या नेसून चाले हुशारी, मस्तीचा एक सागर हा हा, थोडा भाव हा भाऊला खाऊ दे, हवा येऊ दे, हवा येऊ दे, हवा येऊ दे, हवा येऊ दे. धन्यवाद धन्यवाद. प्लीज बी कम्फर्टेबल. घर तुमचंच आहे असं समजा. कधीपासून बाबा आपलं घर आहे?
घर आपलंच आहे रे, घर आपलंच आहे बाळा. आणि माणसं सुद्धा आपलीच आहेत ना. म्हणून आपल्या या पाहुण्यांसाठी आपण एक पहिल्यांदा मज्जा करणार आहोत. काय माहिती का, आपलं मूल जेव्हा जन्माला येतं, जगात येतं, तेव्हा आपण सगळेच काही दिवसांनी त्याचं नाव ठेवतो. मग लोक त्याला नावं ठेवतात. ते चालतंच. पण स्वतःचं बारसं काही आपल्या लक्षात नसतं. म्हणून ते बारसं पुन्हा एकदा आपण इथे करणार आहोत. वा वा. कारण आम्हाला तिचं नाव माहित नाहीये आणि तिचं बारसं तिच्या लक्षात नसेल. हो. आता भाऊवर जरा जास्त मोठी जबाबदारी आहे. त्याला बारशी करायची नाही. त्यामुळे भाऊला मी एक सोपा प्रश्न विचारणार आहे. मी भाऊबद्दल खूप ऐकलंय, मला भाऊबद्दल खूप कुतूहल आहे. भाऊ, पटकन 4 जणांची नावं सांग. बारसं बिरसं पुढे, बारसं बिरसं पुढे, पटकन पटकन. हा मृण्मयी. मृण्मयी तिचं नक्की नाव. हो. नक्की ना. सांगा ना अरे. मृण्मयी, संचिता, समृद्धी आणि आराध्य. क्या बात आहे. तो नाव सांगतो ना, कॉन्फिडन्स. संचिता, मृण्मयी. संचिता, मृण्मयी असं नाही. नाही, नाही. भाऊचा टायमिंग आहे रे, भाऊचा स्पेशल बरं, आणि टायमिंग या आहे. सगळ्यांची नावं अ वरून सुरू होतात बरं का. नाव काही असेल माहितीच नव्हतं भाऊला. हा म्हणजे संचिता, मृण्मयी, आ. हे बरं आहे. एक तर काय करायचंय की तुम्ही तुमच्या मुलाला मस्तपैकी पाळण्यात ठेवायचं आहे, छान नटवायचं आहे आणि मेकअपचं सामानही तुम्हाला दिलं हवं असेल तर मस्त छान तयार करा, टोपडं बिपडं घाला आणि तयार करून त्याला पाळण्यात ठेवा. आणि बारशाच्या वेळेला जसं कानात नाव सांगितलं होतं ना, तसं नाव सांगायचं. म्हणजे काय होईल, आम्हाला सगळ्यांना तुमच्या मुलाचं नाव कळेल. सो क्यूट. अरे वा. अगं बाई. अरे बापरे. माझ्या बाबू रडतो. माझ्या बाबू नाव ठेवायचं. आता अशी मावणार तरी काय बाबू? बघा बघा. पण ते पाळण्याच्या खालून देतात, परत वरून देतात. नाही, आता तेवढं कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळा घ्या, नको करूया आपण. डायरेक्ट आपण ते बोल ना, मान सांभाळा, मान सांभाळा, मान सांभाळा, मान सांभाळा. आता काय आहे, तिचं नाव काय आहे हे पण तुम्ही सांगायचंय आणि ते नाव ठेवण्यामागचं कारण काही असेल तर तेही आम्हाला जाणून घ्यायचंय. नाव सांगा पहिलं कानात तिच्या. नाव ठेव. तू ठेव. कुर्र करायचं असतं ना. हो म्हणजे काय करू करू नाव. कुर्र करायचं. सई. सई असं नाव आहे सई. तिचं. अरे आत्ता आमची ओळख दिली. हॅलो सई, यावर येऊ. बघ पाळण्यातल्या मुलाला हॅलो कोणी हाय, म्हणतं का? हाय, हाय. पण हे नाव ठेवण्यामागचं कारण काय? ऍक्च्युली मला संजना नाव ठेवायचं होतं. जेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे होतो तेव्हा कोणी गर्लफ्रेंड वगैरे होती? काही नाही. मी अजय देवगणचा पिक्चर बघितला होता, प्यार तो होना ही था. तेव्हा काजोलचं नाव त्यात संजना होतं आणि मला तो पिक्चर भयंकरच आवडला होता, भयंकर आवडला होता. आणि तेव्हा मी ठरवलं होतं की मला जेव्हा बायको येईल तर तिचं नाव काय चेंज करायचं तर मी संजना ठेवेन. पण सोनाली नाव होतं, पण ते चांगलं होतं, छान होतं, म्हणून मी तसंच केलं. म्हटलं नाही ठीक, मग आता ठीक आहे, मुलगी झाली ना तर तिचं नाव मी संजना ठेवेन. पण यांचा भयंकर विरोध झाला त्या गोष्टींना. नाही, संजना नाही ठेवायचं, मला माहिती आहे तुम्ही का ठेवताय. माझं प्रेम होतं काजलवर, त्यामुळे हा तर नाही ठेवायचं. म्हटलं ओके. मग ते 2 नावं त्यानंतर निघाली, एक सई आणि एक सिया. तर सिया थोडं हे आपलं नाही वाटत आहे, जरा थोडंसं लांबचं वाटतं ते. सिया आणि असं मॉड आणि असं नको आहे. म्हणजे छान सुंदर नाव कुठलं ठेवायचं तर मग सई असं एक फायनल झालं. त्यात साई पण येतं. मग जर इंग्लिशमध्ये लिहायला गेलं तर त्यात साई पण येतं. बरोबर बरोबर. तर ते साई म्हटलं हा नाव हे ठेवूया म्हणून. नाही पण सई तर झालं, पण आता संजनाचं काय? ती इच्छा अजून अर्धवटच राहिली. ती इच्छा पुरी करणं आणि मग हळीबळी गुपचुरीच्या पुढच्या पर्वात येणं तुमच्या हातात आहे. नाही संजनाला घेऊन नाही, ते माझ्याबरोबरच राहील, माझ्याबरोबरच आहे ते. हलके हलके
तिचं पण करतो. सगळ्यांचं बारा. नाही चालेल चालेल हे एक गाणं तुला होतो वा हे, भाऊ नाव ठेवायचं अजून या वहिनी तुम्ही नाव कानात सांगा झोपायचं. अरे तू लहान आहेस अजून आराध्य हॅलो आराध्य हाऊ आर यू पण मी म्हटलं तसं आराध्य नाव ठेवायचं मागचं काही कारण होतं मुद्दामून हो म्हणजे काय झालं की एकतर एपिसोड चालू होते मग बरे पैसे मिळत होते. मग असं असतं की पैसे मिळाले की ते साठवायचे. हा म्हणून जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा तिचं नाव ठेवलं संचिता. म्हणजे साठवायचे म्हणून हा, साठवायचे आणि मग जरा जास्त मिळायला लागले समृद्धी झाली. अच्छा मग समृद्धी झाली समृद्धी आणि मग आता घर घेतल्यानंतर देवाची पूजा करावी लागते. हा आराध्य दैवत दैवत म्हणून, हा. म्हणून वा 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 भाऊ वा पण भाऊ तुझी पॉप्युलॅरिटी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे नाही, ही थांबणार. तेच म्हटलं म्हणजे आराध्यानंतर प्रॉपर्टी मग बंगलो मग मर्सिडीज वगैरे अशी काही तुझी प्रॉपर्टी पुढे नाही आहे नाही, ना अभिनंदन भाऊ बसा या बरं आपण नेहमी म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे हा. मला सईबद्दल खूप माहिती आहे ती मी अर्थात सईला नंतर विचारीनच पण सईचे पाय पाळण्यात कधी दिसले का तुम्हाला ही हो म्हणजे आधीच कळत होतं की तिला डान्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे कुठलंही गाणं लागायचं ना म्हणजे तिला जेव्हा बोलता पण येत नव्हतं किंवा रांगता पण येत नव्हतं तेव्हा ते पिक्चर बघून ते म्हणजे एखादं गाणं लागलं टीव्हीवर तर ते लगेच ते चालू व्हायचं तिचं. ती 1 वर्षाची झाली होती तेव्हाच मी आपल्या सोनियाताईला फोन केला होता की हिला डान्सच्या क्लास तुझ्या क्लासला टाकायचं आहेत वगैरे. तेव्हा तीच म्हणाली मला की ती 5 वर्षाची होऊ दे आणि मग मला फोन कर. आणि ज्या दिवशी ही 5 वर्षाची झाली त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी फोन केला की आता घेऊन जा म्हटलं आता ही तुझ्या ताब्यात आहे. आणि ती उत्तम म्हणजे सोनियाताई सांगते मला हिचे अपडेट्स. मलाही माहिती आहेत अपडेट्स तिथे म्हणूनच मला तुझ्याबद्दल माहिती आहे. तू आता सोनियाताईकडे एवढं गाणं शिकतेस मला जाऊन विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे. तुला डान्स तर केला पाहिजे ना त्याच्यावर एक ते बघे असं पाहिजे. मग तू कशावर करशील छडी लागे चमचमवर मग कथ्थक करायचंय कथ्थक करायचंय तुला पण मग ते समोर वाजवायला कोणी नाहीये तूच म्हणणार पडंत पण तूच करणार आणि तूच म्हणणार. चला होऊन जाऊ दे. धा दिन दिन धा दिन दिन धा तीन दिन धा दिन दिन धा दिन दिन धा दिन दिन धा तीन दिन धा दिन दिन tam tay tat tam tay dig da dig dig 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 tay tam tay tat tam tay dig da dig dig 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 tay tam tay tat tram tay dig da dig dig 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 da. काय यांच्याबद्दल एक नाही खरं तर कलाकारच खरं आहे ही हा. टीम पूर्ण टीम कलाकार आहे. हो कलाकार वेगवेगळे कॅरेक्टर आहेत ते. म्हणजे ही तर गाणं वगैरे तिला आवड आहे गाण्याची आवड आहे हो पण मग आम्हाला ऐकायचं गाणं तिचं हो ती म्हणेल ते गाणं तिने कुठलं म्हणशील गाणं पाठच केले ते गाणं जे कधीच होऊ शकत नाही माझं पाठ. हे भाऊचं नेहमीच आहे भाऊनी पहिल्यांदा सेफ साईड कंट्रोल तिने गाणं पाठ केलं माझं नाही, ते ऐकल्यावर खरंच अतुल तुला कळेल. ऐकू दे ना मग ऐकायचंय मला. Live with mine, I can make us strong or be satisfied if I pray along. But the voice in
inside, that's a different song. What is wrong with me? See the light of the sky and the sea, it blinds in, and no one knows how deep it goes. And it seems like it's calling out to me, so come find me and let me know if beyond that line, across that line, see the line with the sky and the sea, it calls me, and no one knows how far it goes. And it seems like it's calling out to me, so come find me and let me know how far I'll go. आणि मग काय लागत होती आता कुठलं घड्याळ कुठलं दिलं बाबांनी कुठलं कबूल केलं काहीतरी गिफ्ट द्यायला आमचं कबूल secret केलं आहे. अच्छा. पण आता एकच आहे की गाण्याचे शब्द काय मला ऐकून आले तेव्हा ते भाऊ सांगेल. ते शब्द होते ससा ससा रे ससा पुस्तक असं. सागर काय होतं जनरली आई वडील मुलांना व्हिडिओ गेम्स खेळण्यावरनं ओरडतात. म्हणजे मुलांना अभ्यास कर, अरे व्हिडिओ गेम का खेळतोस असं तुम्ही तू हसलास त्याच्यावरनं आलं सगळं की झोप. म्हणजे काय नक्की काय व्हिडिओ गेमचं प्रकरण आहे ते तर कळू दे. मी 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 एक सांगू त्याचं हा, हा. एक त्यांनी शेअर केलं होतं की असे झोपले होते सगळे घरात. हा टीव्ही हा व्हिडिओ गेम खेळतोय, हा एवढा एक्साइट झाला की उठला आणि मग असा असा हो म्हणजे माहीमला राहायचो मी आणि 1 RK होतं त्यामुळे सगळेच एका हॉलमध्येच सगळे झोपायचे आणि टीव्ही असं लांब असायचं आणि मी इथे सोफ्यावर बसून तो खेळायचो आणि सगळे झोपले. हे आवाज कधी रात्री बित्री हा रात्री 1-2 वाजता 1-2 वाजता हा 1-2 वाजता असं खेळायचं पण ते भानच राहायचं नाही. थांबा 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 करत तिथपर्यंत मग कोणाला पाय बी लागला तर असा एक आवाज यायचा. पण मी होतो मी एक्साइट की व्हिडिओ गेम मला लहानपणापासूनच भयंकर वेळ आहे मला व्हिडिओ गेमचा. म्हणजे आधी ते एक बॉक्स असायचा ते 1 रुपयाचा कॉईन टाकला तर 3 मिनिटं खेळायला मिळायचं. तसे मी मग कोणा भावाकडून बहिणीकडून असे 5 रुपये देणार तू गेम राहिलाय अर्ध एवढ्या स्टेज पूर्ण झाल्यात पटकन स्टेज पूर्ण करून असे वगैरे करून मी ते खेळायला लागलो. त्यानंतर मी दुकानात बघायचो ना तेव्हा Xbox म्हणून होतं. PS4 तोपर्यंत आला नव्हता, Xbox होता आणि मी दुकानाच्या बाहेर उभा राहून बघायचो तो फक्त. ते टीव्हीवर ते चालू असायचं. एकदा डेअरिंग करून आतमध्ये गेलो होतो मी की बघूया काय प्राईस काय बघूया ना काय प्राईस आहे. तर त्याने मला आलं फलानं काहीतरी प्राईस सांगितली एक 25,000 असं काहीतरी 25 असं झालं माझं. मी परत आलो परत मी परत जायचो त्या दुकानात तर तो ओरडला होता मला दुकानदार की घ्यायचं नसेल तर मग कशाला उगाच हे करताय घ्यायचं तर घ्या नाही तर नका सारखं सारखं काय आहे तेच बघा. म्हटलं ओके. मग ती एक इच्छा अशी राहिली होती मनात की एकदा घेऊन दाखवेन मी आणि घेतला मग मी. पण तुम्ही दोघे एकत्र कधी खेळता की नाही? नाही देत शक्य तू देतच नाही बाबा. पण पप्पा कधी कधीच देतो. पप्पा काय कधी कधीच देतो. कधी कधीच देतो मी. कधी कधीच देतो म्हणजे मला जर ब्रेक हवा असेल जेवणासाठी किंवा तोपर्यंत खेळ. प्लीज तू खेळ तोपर्यंत. पण भाऊ हे तर काय व्हिडिओ गेम वगैरे खेळतात. शूटिंगवर गेल्यानंतर म्हणजे तुम्ही खरे खेळत असता रात्री? हो म्हणजे माझ्याकडे अरे आराध्य हे आराध्य शूटिंगला आलायस थोडा वेळ तरी आमच्या बरोबर बस. नाही खेळ 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 रे बाळा खेळ. तो बिचारा अगदी करत मला बसणार. हे छान जागेच मोठी असतात. बिल्डिंग बनव. घरी जागेच असतात 1-1.5. म्हणजे तुझं हवाई उद्याचं शूटिंग वगैरे नंतर केलं? हा हा, म्हणजे मग? असं काही नाही. म्हणजे इव्हन आम्ही परदेश दौऱ्यात होतो तेव्हा तिकडे कुठे खूप वाजलेले असायचे तर हा मग घरी फोन करून मी किती वाजता करायचो फोन 2ला सुद्धा केलेला इकडच्या टायमिंगला. तर हा जागे असायचे. बाकीचे विचारायचं काय कोण जागे हा खेळतायत. रात्री तुम्ही लपाछपी वगैरे खेळता म्हणे घरात? हो तो मला सांगतो माकड हो. मला माकड घाबरव माकड होऊन आणि मग पळतो इकडे थकून आलेलो असतो रे परत कुठे बाळा
माझा आधीच माकड झालाय. काय सांगणार तुला, हवा होते की 2 एपिसोड म्हणजे काय असतं, काय करणार आता याच्यानंतर माकड व्हायचं. आराध्या, तू बाबांना काय सांगतोस रात्री घरी आल्यावर? माकड बनत. माकड कसे घाबरवतात तुला माकड बनून? आणि तू काय करतो मग? मम्मी पळतो. दाखव, पळून दाखव एकदा. एकदा बाबांना एकदा तुम्ही कसे खेळता एकदा तुम्ही ते काय करून करता ते जरा बघू दे. मी आता माकड आणून येणार हा. आणि मग या दोघी काय करतात तेव्हा? ते आपली रात्रीच खेळ चालू सिरियल आहे ना, लावायला सांगतात एक हॉरर पिक्चर, आणि मग एक मग त्याच्या बाजूला मग सुरू झालं की पळतात. कशाला लावायचं? राडे होतात घरात, मारामाऱ्या स्पेशल. कोणाच्या? हे सगळी गॅग. आणि तुला शाळेत जायला आवडतं का? ती एकदा सुरू जात होती ना सुरुवातीला, हा. तेव्हा मी त्या गोष्टी सांगायचो. ही गोष्ट सांगा, मी काय आता हे असं घरी होत. तर गोष्ट सांगतो, एक वाघ असतो, एक हत्ती असतो, आणि मग आणि ह्याच्यात मला तिला गुंतवून मग मध्येच विचारते, उद्या शाळेत जाणार का? तर ती किती हे असेल बघ. आता समजा सागर गोष्ट सांगतोय, हा हा ते हिचा ते हा, 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 हा. उद्या शाळेत हा, जाणार हा. ती आहे हे समज. बघ, एक वाघ असतो, हा, तो जंगलातून फिरत असतो, मग त्याला शिकार करायची असते, मग त्याला शिकार कुठे मिळतच नाही. उद्या शाळेत जायचं नाही मग त्याला शिकार मिळत नाही, मग तो दुसऱ्या जंगलात जातो, मग तिकडे त्याला हरिण दिसतं. तो हरणाच्या मागे पळतो पळतो पळतो. उद्या शाळेत जायचं नाही. मग तो हरणाला पकडतो तो वाघोबा, आणि पकडतो आणि खाऊन टाकतो. मग त्याचं पोट भरतो, मग त्याला तहान लागते, मग तो नदीकडे जातो आणि पाणी पितो. उद्या शाळेत जायचा नाही. अच्छा, ती नाही एवढंच म्हणते. बाई, गोष्ट सगळी सांगायला लावते. तिचं उत्तर ठरलंय. ठरलंय. हो. बरं, तुला माहिती का सई, मी ऑफिसमधनं घरी आलो ना आणि लेट आलो ना की सार्थक झोपलेला असलं ना की मी त्याला जागा करतो आणि त्याचे लाड करतो. हो, मी किती सांगते असं नका करू. तो आत्ताच झोपलाय पण ऐकतच नाही ते. हा करतो तसं? हो, काय करतो सांग जरा, काय करतो सांग. पप्पा येतो, हा नंतर अशी गुदुगिली काही नाही तर काहीतरी करतो, दाढणी असं असं करतो आणि उठवतो, आणि मी पप्पाला मारायला रात्री झोपलेली असताना? हा. किती वाजता? 1-2 वाजता कधी? हो, म्हणजे सकाळी 6 वाजता पण. मग मी मम्मीला ओरडते, मम्मी पप्पा सतवतोय. मग मम्मी पप्पाला ओरडते, पप्पा तरी नाही काय तर पप्पाला मारते. नक्की ना? बघा, मम्मी पप्पाला मारते, खरं आहे की नाही? बस बस बस, ठीक आहे. चला, एक गोष्ट तर आधी आपल्याला ती मारते, मला भयंकर मारते, हा. ठपा ठपा ठाप 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 देत असते, पण तरी ऐकत नाही. मग हिला सांगते, मग ही देते एक. मग ही मारते, मग तू ऐकतोस. मग तो पापा. आणि तुम्ही बाबाची ऍक्टिंग करता घरी असं ऐकलंय? म्हणजे प्रॉपर गेटअप करून, मेकअप करून. अच्छा, ते व्हिडिओ करतात, व्हिडिओ करता. हा, करेक्ट. हा, म्हणजे मी तिला सांगते आणि ती ऍक्ट करते. तिचं पूर्ण गेटअप वगैरे करून मग ती ऍक्ट करते. तिला काय अच्छा. हा तुम्ही असे केलेले आहेत व्हिडिओ? हो, केलेले आहेत कुठे? याला हे बनवलं होतं भूत. असं काजळ गेलेलं असा बसवा, असा सगळं. भाई साहब, ये रास्ता कहाँ जाता है? रास्ते कहीं नहीं जाते, आपको कहाँ जाना? चला, सोडणार राग होती काय? देना टकल्याला डाचे डाचे सुट्टे देऊन टाकणार रिक्षावाला. बॅलन्स सीट इज नील. ओके. हा, राष्ट्रीय प्राणी कोण? तुला नाही? मला माहित आहे, राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. तू काय लिहिलंयस? काय लिहिलंयस? कुत्रा. नाराज
आज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं। सोचोगी क्यों इतना मैं तुमसे प्यार करूं, तुम समझोगी दीवाना मैं भी इकरार करूं। दीवानों की ये बातें दीवाने जानते हैं, जलने में क्या मजा है परवाने जानते हैं। तुम यूं ही जलाती रहना आकर ख्वाबों में, पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास यह कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। वेल डन वेल डन वेल डन. वाह वाह वाह, तुम कितना अच्छा गाती हो. नाही पण हे किती छान आहे ना, ही गाणं पण गाते, ही फायटिंग पण करते. पण खरंच मला वाटतं आजच्या मुलींनी हे असंच असायला हवं. मी सुद्धा शाळेत असताना, दुसरीत असताना मी एका मुलाचा दात तोडला होता. हे खरं सांगते हा, कारण तो मला खूप सतवायचा आणि मी तेव्हा त्याचा दात तोडला होता. आणि मी ते सगळं अजूनही विसरलेलं नाहीये बरं का. मी पण एक माझ्या फ्रेंडचा दात तोडलेला. तोडला होतास? त्याचा दात हलत होता, मी त्याने काहीतरी बोललेलं होतं, असं तोंडावर एक मुक्का दिला, दातच पडला. क्या बात आहे. एनिवे आता गप्पा खूप झाल्या, आता पण एक मजेशीर गेम खेळणार आहोत. सोपा गेम आहे. मी तुम्हाला 3 चित्रपटांची नावं सांगणार आहे. तुम्हाला नाव सांगणार आणि तुमच्या मुलीने ते ओळखून दाखवायचंय. तुम्ही न बोलता ऍक्टिंग करून दाखवायची. बघू तुमच्या मुलीला तुमची ऍक्टिंग कळते की नाही. मग चला सुरुवात करूया सागर पासून. बोलायचं नाही. सैराट. पिक्चर आहे. पिक्चर आहे. खारी बिस्किट. अरे वा.
अजून एक आहे. करून गेलं गाव. करून गेले गाव बाबाचं नाटक आहे ना. भाऊ आणि तू आहात ना. हा. काय मस्त उभा आहे ना बाबा. हे काय आहे बाबा? काय? म्हणते ते काय आहे? पुस्तक वाचू नको म्हणतोय बाबा. मराठी आहे. मराठी. हे काय डोर. मराठीत दरवाजा. हा, आता मला आता बोलायचं नाही. बसा आता बस. प्लेट. आगे बढ़ो आगे बढ़ो. दहा, नऊ, मोठा. आठ, मोठा दरवाजा. सहा, मोठा दरवाजा. चार, तीन, दोन. काय होता? हे दार आहे ना आता बंद कर. पिक्चरचं नाव होतं दुनियादारी. 2 पॉइंट हिला मिळाले आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत. एका क्षणात हिने नाव ओळखतो. तुम्ही बोट. नशिबान. वा क्या बात आहे. दुसरं नाव. काईट. फुगा. काय काय काय? पिक्चरचं नाव काय. फुगा करेक्ट आहे पण हा, 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 हा. गोल फुग नाही. फुगा मराठीच आहे ना. मराठी. उडाला. हा हा. फुगा उडाला. फुगा का पुढे काय? 7, फुगा. 6, फुगा. 5, 4. अरे पुढे करा ना तुम्ही काहीतरी. फुगा उडला. भाऊ एकच फुगा तुम्ही फुगवला. फुगे झाले असते ना. 4-5 फुगे. पिक्चरचं नाव होतं फुगे. फुगे. आता तिसरं ओळखा. हा लास्ट चान्स आहे. पैसे. ये रे पैसा. टाय झाला आहे टाय. पण एक लक्षात आलं का तुम्हाला? भाऊच्या मुलांनी कुठला पिक्चर पटकन ओळखला? ये रे पैसा. वा 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 वा. तर या गेमचे विजेते अर्थात दोन्ही टीम आहेत. इथे पण त्यामुळे equal झालेलं आहे. त्यामुळे दोन्ही टीमना आपण प्राइजेस देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. येस. भाऊ सागर, तुम्ही सगळे आज इथे आलात, आमच्याशी खूप गप्पा मारत, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि काय फॉर्मॅलिटीचा प्रश्नच नाही, पण खूप खूप आनंद झाला. सईशी गप्पा मारून, आराध्याशी गप्पा मारून, संचिताशी गप्पा मारून. तुझं नाव घेतलं नाही तर तू रागावशील ना. तुझं नाव काय? समृद्धीशी गप्पा मारून आणि मृण्मयीशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू.
चला 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 पिल्लू, आता झोपायची वेळ झाली. उद्या शाळा आहे की नाही? गप्पांच्या नादात किती वाजलं कळलंच नाही. चला चला झोपायला चला. म्हणजे गोष्ट ऐकण्याची वेळ झाली. हा मग गोष्ट काय आई सांगणार तुला? कसं काय? आपली कामं वाटून दिली आहेत की नाही? मग बघा बोर्डवर काय लिहिलंय. आईचं काम जिमला जाणं, पार्लरला जाणे, डाएट करणे. बाबांचं काम घरातली कामे, अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे, सार्थकला झोपवणे इत्यादी. अच्छा म्हणजे याच्यापेक्षाही पुढे काम. हा ठीक आहे सार्थक, चल मी गोष्ट सांगतो, त्यात काय एवढं. चला या चल बेटा झोप ये. सार्थक काय माहिती काय, एक मिडास नावाचा राजा होता. त्याला वरदान मिळालं की तो ज्या गोष्टीला हात लावेल ती सोन्याची होईल. झालं ना, राजा सगळ्याला स्पर्श करीत सुटला. झाडं, पाणी, दगड सगळं सोन्याचं झालं. तसं त्या काळात सोन्याचा रेट काय होता? बापरे कठीण आहे सगळं. अरे सोन्याच्या रेटची कशाला काळजी करतोस तू? गोष्ट ऐक. तर त्या राजाला होती एक सुंदर मुलगी. ती राजाला भेटायला त्याच्या जवळ आली आणि तिला जवळ घ्यायच्या नादात राजाचा हात लागून ती मुलगी सोन्याचा पुतळा झाली. राजा रडू लागला, पण मुलगी मात्र कायमची गमावून बसला. तात्पर्य तुमच्या मुलांना वेळ द्या. प्रसिद्धी, पैसा याने मुलांचं बालपण विकत घेता येणार नाही. खरंय, अगदी बरोबर आहे तुझं. बायको सांगते ती नेहमी बरोबरच का असतं? मुलं झोपल्यावरच जास्त लाड का करावेसे वाटतात? त्यांचं आपल्यावर प्रेम असतं, मग ते आपला अपमान का करतात? विचार करा यावर आणि बघत रहा क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी खूप शिळी. स्पेशल पार्टनर कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल. गुड नाईट.